मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू द्या, आता हे सगळ्या गोष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झालं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। एकीकडे सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली, तर दुसरीकडे विरोधकांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप सुरू झाले। अशातच काही दिवसांपूर्वी रायगडमधील सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटोच नसल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता। आता असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथं झालेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात या कार्यक्रमातील बॅनरवर फक्त प्रफुल्ल पटेल आणि स्थानिक नेत्यांचे फोटो दिसून आले। मात्र अजित पवार यांचा फोटो नसल्यानं पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार निशाणा साधला। कार्यक्रमातील फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं, रायगडमध्ये तटकरे यांना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भातही दिसते। तिरोडा येथील अधिकृत बैठकीच्या बॅनरवर अजितदादा पवार यांचा फोटोच नाही, फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे यांनी दाखवून दिलं की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे सतत दिसत आहेत। प्रफुल्ल पटेल साहेब, तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध। तसंच पुढे त्यांनी तीव्र शब्दात टीका करत म्हटलं की स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे आमदार आणि पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम आहेत की डोंगी आहेत। रामकृष्ण हरे। या सतत समोर येणाऱ्या घटनांमुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर संशयाची सुई अधिकच गडद होताना दिसते। कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेतूनही अशी चर्चा रंगू लागली आहे की हे दोन्ही नेते पक्षावर हळूहळू पकड मजबूत करतायत का आणि पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि याचा थेट परिणाम आगामी राजकारणावर होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। इथे मात्र अजितदादाचा फोटो नाही यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू द्या, आता हे सगळ्या गोष्टी